आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। बालाजीनगर परिसरात विकासाचा नवा अध्याय सुरू झालाय। नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेविका रुपाली विनायक गेजगे यांच्या प्रभागातही विकास कामांना मोठी गती मिळत असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले। भास्करनगरच्या धर्तीवर आता बालाजीनगरचाही कायापालट करण्याचा निर्धार करण्यात आलाय। रस्ते, नागरी सुविधा आणि परिसराच्या विकासासाठी नगरसेवक राजेंद्र वाळेकर सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। भूमिपूजन कार्यक्रमावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी राजेंद्र वाळेकर यांनी अडाणी स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट करत नागरिकांच्या हिताला बाधा आणणारी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा MSEBीला दिलाय। विकास कामांचा वेग आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद यामुळे राजेंद्र वाळेकर यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे। इथे तुम्हाला सांगतो, ड्रेनेज, पायवाट आणि गटार याचे तिन्ही काम आम्ही आता चालू केलेले आहेत। कारण का ड्रेनेज पण मला वाटतं 10-12 वर्षापासून मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस इथं ड्रेनेज टाकली होती आणि ती पायवाटा गटार त्यावेळेस केले होते। त्यानंतर कोविड काळ होता मध्ये 8-10 वर्ष, त्या काळामध्ये कुठेही काम झालेलं नाहीये आणि भविष्यामध्ये आम्ही माझं जे समाज मंदिर आहे शाबीरबाई शेख त्याचं नूतनीकरण करणार आहे। त्यानंतर आमचा इथे OPD चालू आहे शाळेच्या पाठीमागे कुंटवली शाळेमध्ये, त्या OPDचाही फायदा मला वाटतं सर्व नागरिक घेतातच आमच्या परिसरातील। हा पूर्ण परिसर गोरगरीब जनतेतला आहे, गरीब आहेत पण इमानदार आहेत। तुम्हाला सांगतो खूप जाग्यामध्ये मी बघितलं या टायमाला लक्ष्मी माता एवढी चालली का त्याच्यामुळं, परंतु आमच्या या परिसरामध्ये आम्हाला कुठेही हा सगळा प्रकार करायची जरूरत पडली नाही आणि इथं 1000 मताचा लीड मला या बालाजीनगरच्या लोकांनी मला दिला आणि मी त्यांचा बालाजीनगरचा कसा कायापालट करेल या दृष्टिकोनातून पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करेल। इथं पायवाटा आहेत, गटार आहे आणि त्यानंतर ड्रेनेज आहे। त्याचप्रमाणे ह्या पूर्ण परिसराला मल्टी कलर करण्याचा मानस आहे आमचा। भविष्यामध्ये जसं आपण बालाजीनगरच्या धर्ती आपला भास्करनगरच्या धर्तीवर मल्टी कलर केला होता, परदेशामध्ये युरोपमध्ये हा सगळा प्रकार चालतो, त्याच दृष्टिकोनातून हा बालाजीनगर सुद्धा बाहेरून लोक कसे बघायला येतील बालाजीनगरला, त्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे का याला पूर्ण बालाजीनगरला मल्टी कलर करणं। त्यामध्ये तुम्हाला पाणी व्यवस्थित भेटलं पाहिजे, ड्रेनेज व्यवस्थित भेटलं पाहिजे, सुखसुविधा, लाईट चांगल्या भेटल्या पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या मीटर आहेत, अडाणी साहेबांचं जे मीटर आलेलं आहे, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले कोणालाही बळजबरी करण्याची जरूरत नाहीये। परंतु मी आत्ताच काही महिलांनी मला सांगितलं का आम्ही नसताना इथं गपचूप येऊन हे मीटर लावून जातात, तर त्यांना मी तुम्हाला महिलांनाही सांगेल का येणाऱ्या कोणालाही इथं हे बळजबरी मीटर लावून देऊ नका। कोण तुम्हाला त्रास देत असेल MSEB वाले तर तुम्ही आम्हाला बोलवा नगरसेवक म्हणून, आम्ही दोघंही इथं येऊन तुमच्यासाठी उभे राहू। साहजिकच आम्ही आता इथं शिवण क्लास जे आमचं समाज मंदिर बनलेलं डबल माळ्याचं खुंटवली शाळेमध्ये, तिथं शिवण क्लास, मेहंदी क्लास, वापस शिलाई मशीन आणि त्यानंतर यांना पिशवी शिण्याचा एक वेगळा प्रकारचा कार्यक्रम, जेणेकरून यांचा उदरनिर्वाह कसं होईल त्या दृष्टिकोनातून आमचा पुढचा प्रयत्न चालू आहे। आणि मागेच आम्ही पाण्याची लाईन सुद्धा इथे टाकली। पाणी इथं भरपूर येतंय, मला वाटतं 2-2 टाइम पाणी येतंय। काहींच्या घरात येत नसेल, परंतु त्यांची लाईन चॉकअप असते किंवा एखाद्या घरामध्ये चुकून येत नसेल, त्यांनी मला वाटतं ते सगळं करून घ्यावं। आणि आम्ही मागे इथे शौचालय सुद्धा, मी बोलेल का इथे शौचालयच नको आहेत, सरकारी शौचालय नको आणि कचरा कुंडी नको आहे। आम्ही इथं आता मागं तुम्ही बघितलं असाल नाला सफाई सुद्धा जोरात चालू आहेत। आमचे जे कंपनीचे लोक आहेत ते काम करतायत, नाले सफाई चालू आहे। त्यानंतर आम्ही प्रायव्हेट गटार आहेत त्या संपूर्ण प्रायव्हेट माणसं लावून पूर्ण साफ करणार आहेत, जेणेकरून त्याच्यातली माती कशी निघून जाईल आणि त्या दृष्टिकोनातून ह्या पुढची वाटचाल या बालाजीनगरची चालू राहील। गेल्या बऱ्याचशा वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे सर्वच प्रभागातील कामे ही अडकलेली होती। तर आज आमचे शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर आणि उपनगराध्यक्ष राजेंद्रजी वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या प्रभागातील कामांना आम्ही शुभारंभ केलेला आहे। प्रभागामध्ये गटारी, पायवाटा आणि नाले यांची खूपच दुरावस्था होती, त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता। तसेच इथं पाण्याची खूप मोठी समस्या होती, ती समस्याही गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही सोडवलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या बालाजीनगर मधील महिलांसाठी आम्ही छोटे मोठे लघु उद्योग सुरू करणार आहोत, जेणेकरून त्यांना घर बसल्या काहीतरी काम मिळेल आणि त्यांच्या संसाराला हातभार लागेल।
आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर.